दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक यांच्या वतीनं गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी पंचक येथील लक्ष्मीनारायण मंदिर शनी मंदिर इथं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसंच मुख्यमंत्री वयोश्री योजना याचे अर्ज लाभार्थी यांना देण्यात आले। या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आडगाव तसंच माजी नगरसेवक व शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील बोराडे आणि समर्थ सेवा मंडळ शनेश्वर भक्त मंडळ व जनता विद्यालय पंचक यांच्या सौजन्यानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पंचक इथं आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नाशिक तालुका संचालक रमेश पिंगळे, नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम धनवटे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शालेय समिती सदस्य वामनराव बोराडे, साहेबराव मोरे, कैलास बोराडे, प्रकाश बोराडे, ॲडव्होकेट शरद आढाव, कैलास आढाव, सागर भोजने, प्रशांत भालेराव, बार्टीचे समतादूत रंजना मोरे, मनपा शाळा केंद्र प्रमुख गोपाळ बैरागी सर आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह तसंच रोपटं देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ सुनीता कटाळे मॅडम व स्वागत मुख्याध्यापक वृषाली उकिरडे मॅडम यांनी केलं। या प्रसंगी माजी नगरसेवक व शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील बोराडे, मविप्रचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केली। अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि त्या आरोग्याचा त्या शिबिरांचा लाभ विशेषतः सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना निश्चितपणे होतो। आजपर्यंत संस्थेने अनेक मोठे मोठे प्रकल्प राबवले, त्यामध्ये हा आरोग्य सेवेचा प्रकल्प हा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि विशेष प्रावीण्य गुणवत्ता प्राप्त असे वैद्यकीय अधिकारी या आपल्या आडगावच्या मेडिकल कॉलेजला लाभलेले आहे। त्यांच्या मार्फत रुग्णांची सेवा करण्याचं काम हे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे त्यांचे जे या रुग्णालयाचे जे सर्व कर्मचारी ते नेहमीच करत असतात। आज या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर आणि जी बिनटाकीची शस्त्रक्रिया आहे ती मोफत करण्याचं संस्थेने ठरवलेलं आहे आणि त्याचा लाभ निश्चितपणे आपल्या सर्वांना होईल। मी भाऊंना विनंती करेन आणि या उपस्थित सर्व संचालकांनाही विनंती करेन की पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक सर्वरोग निदान शिबिर या ठिकाणी तुम्ही आम्हाला द्यावं आणि ते फक्त 1 दिवसाचं न देता 1-2 दिवसाचं द्या, म्हणजे कमीत कमी लोकांपर्यंत आम्हाला जाता येईल, लोकांना आपल्यापर्यंत आणता येईल। कारण होतं काय की आपण 2 तासाचं किंवा 4 तासाचं शिबिर करतो, त्याच्यामध्ये निम्मा वेळ आपला त्याच्यात नोंदणी करतच जातो आणि मग सर्व रुग्णांना त्याची सेवा मिळत नाही। माझी विनंती राहील आपल्या सर्वांना, सरचिटणीस साहेबांनी, संचालक साहेबांना की पुढच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याकडे या कार्यक्रमाचं वेळापत्रक बघून रुग्णालयाची व्यवस्था बघून तुम्ही जर सर्व रोग निदान शिबिर आम्हाला 1-2 दिवसासाठी जर दिलं तर आमच्याकडे व्यवस्था आहे, आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ। फक्त तुम्ही आम्हाला सर्व जे या ठिकाणी आपल्या रुग्णालयामार्फत ज्या ज्या सुविधा दिल्या जातात, ज्या ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात, त्या सर्वांची सेवा आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो। चालू आहे त्या माध्यमातून ज्या पेशंटकडे पिवळं किंवा गुलाबी रेशन कार्ड असेल, पांढरं रेशन कार्ड असेल, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो। डोळ्याचं ऑपरेशन आपण मोफत करतो, त्याचबरोबर ती जी काही लेन्स असते ती सुद्धा आपण त्या ठिकाणी मोफत देतो। काही पेशंटला त्या ज्या लेन्स पुरवल्या जातात त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीची लेन्स पाहिजे असते तर तेवढा खर्च मात्र त्याला करावा लागतो। त्याने ती बाहेरून जर लेन्स आणून दिली तर ती सुद्धा आपण बसवण्याचं काम त्या रुग्णालयामध्ये करत असतो। त्याचबरोबर डायलिसिस असेल, हृदयाची शस्त्रक्रिया असेल, अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, ओपन हार्ट ऑपरेशन असेल, हे सगळे शस्त्रक्रिया आता आपल्या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात। चांगले तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक आपण केलेली आहे। ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आलो 2 वर्षापूर्वी
त्यावेळेस रुग्णांची जी काही रोजची OPD असते ती 350 ते 400 पेशंटची होती. आज जवळजवळ 800 पेशंट रोज या ठिकाणी यायला लागलेले आहेत. त्याचबरोबर जे रुग्ण तिथे ॲडमिट होत आहेत त्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. रुग्णालयाच्या वरचा 1 मजल्याचं बांधकाम आता नुकतंच आम्ही पूर्ण केलेली, त्याचं सुद्धा उद्घाटन लवकरच होणार आहे. त्याचबरोबर आपल्या फिजिओथेरपी जे कॉलेज आहे त्याला आत्तापर्यंत तिथे स्वतंत्र अशी इमारत नव्हती, तर त्याचंसुद्धा जवळजवळ 8 कोटी रुपयाची इमारतीचं नवीन कामसुद्धा आपण सुरू केलेलं आहे. फार्मसी कॉलेज आपल्याला तिथे डिप्लोमा इतके दिवस होता, तिथं आता डिग्री कोर्स पण आलेला आहे. त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज आपल्या तिथे सुरू आहे, त्याला स्वतंत्र इमारत आपण बांधलेली आहे. आणि या सगळ्या इमारतींसाठी आणि सगळ्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं संस्थेचं जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य, त्याला अनुसरून आपण सर्वसामान्य लोकांना रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न हा करत असतो. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म वितरित करण्यात आले. दसक पंचक पंचक्रोशीतील असंख्य नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये 200हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी, कान घसा तपासणी करण्यात आली. यात 32 रुग्णांची पुढील वैद्यकीय तपासणी व ऑपरेशनसाठी डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजला नियोजन करण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलंय. याप्रसंगी समर्थ सेवा मंडळाचे कल्पेश बोराडे, योगेश मुळाने, प्रकाश बोराडे, रामनाथ बोराडे, नितीन बोराडे, सुरेश डेरले, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेडिकल कॉलेजचे डॉक्टर नारायण भदाने, डॉक्टर कौस्तुभ कोरडे, डॉक्टर मानसी निकम, अभिषेक सोनवणे, प्रज्वल सोनवणे तसंच जनता विद्यालय पंचकच्या सरला बोरसे मते मॅडम, काकळीज मॅडम, मनीषा काकडे, खैरनार मॅडम, प्रियंका पगार मॅडम, कल्याणी डेरले मॅडम, JP मगर सर, सोमनाथ सहाने माऊली, शिवाजी झाडे, अनिता कासार, मनीषा कांडेकर आदींनी परिश्रम घेतले. नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.